Rajan Korgaonkar of Mission for Local visited the National Highway 66 flyover area at Malpe and raised concern over the persistent waterlogging affecting the stretch. He asked the concerned authorities to take immediate remedial measures to resolve the issue and ensure safe and smooth traveling movement, especially for two-wheeler riders using the service road. आमची ही विकासाची गंगा होता हायवेच्या. खरं म्हणजे हायवे ज्यांना बांधलो गेलो त्या मनशांनी त्यांना विचार करूंक जाय हे पाणी जे अशें भायले भायर पडटा ते पायपलायन घालून सकयल सोडपा जाय आसले. कारण ह्या रोडा वयल्यान बरेचशे गाडी वयतात, स्कुटरी वयतात, कार वयतात आणि तेंचे ते जोरदार पाणी पडटकूच तेंची परिस्थिती कितें जातली हेचो विचार केन्ना करूंक ना. आणि ही चुकी आमी फाटले फावटी दाखयल्ली आणि हेच्यात सुदारणा जावंक ना. सो हे सार्वजनिक बांधकाम जे आसा मंडळ हांकां हांव सांगूंक सोदतां ही जी एक थंयसर एक गंगा उत्पन्न जाल्ली हायवेची ती दूधसागर ही इमिडिएटली पायपलायन घालून ती बंद करची जेणे करून आमचे जीव वाचतले. कारण ॲक्सिडेंट जावपाचे चान्सेस खूप जास्त आसतात. तसेच हे जे पाणी असून जे व्हांवता ते हतीसर व्हावळा कडेन वयता ते ब्लॉक जाता. आतां थंयसर एक मर्सिडीज गाडी बंद पडल्या कारण हे कंप्लीट पाणी भरलेलें आसा. ताका फ्लो व्यवस्थीत ताका वाट दिवंक ना पाण्यान. निचरो कसो जावपाची हेची कांय सोय जावंक ना. हांव खरें म्हणजे निशेध करता. हे एक्चुली ह्या आमदाराचें काम आसलेलें आणि आमचो पयलींचो बाबूय सांगा आसलो की तेजो विकास ह्यो विकास पळयात बाबूजी. तसोच आयज एक हयसर उमेदवार तयार जालेलो आसा उत्तम पार्सेकर. तो चीफ प्रिन्सिपल इंजिनियर आसलेलो. ह्योच तो ताणें विकास केला आमच्या पेडण्यासाठी आणि आता फुडें सरला. हो प्रश्न चिन्ह तेजें हांव घालता. कित्याक हे तुका पेडण्याच्या बाबतींत केन्ना दिसूंक ना काम करतना. सो हेचेर विचार करपाची सगळ्या पेडणेकारांक गरज आसा. आणि म्हाका दिसता ही एक ऑपॉर्च्युनिटी आसा आमकां हे सगळे विकासाचे जे दिसता ते सगळ्यांनी दाखोवचे सगळ्या पेडणेकारांनी हांकां. पावसाची सुरवात जाल्या आणि हो वॉटरफॉल कसे टू व्हिलरींक त्रास जातात तुम्ही तुमच्या माध्यमातून दाखयलेलेच आसा. आणि हे जे काम आसा ते पयलींचो आमचो उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर न्हीत आणि दुसरो आमचो आता नवीन कॅन्डिडेट येयल्लो आहा उत्तम पार्सेकर. हेची ही कर्मा ही आयज पेडणेकारांक भोगची पडटा. कांयच नियोजन नसलें आणि आयज खंय तो पेडण्या खातीर खंयची संस्था काडल्या आणि पेडण्याचे खंय तरी अच्छे दिन खंय तो हाडूंक सोदता आणि कितें करूंक सोदता. आणि हे म्हाका दिसना हे तूं केल्लेली कर्मा पयलीं तूं केन्ना कोणाक उलोवंक ना. धड आमकां हे पेडणेकारांक जे सुविधा दिवपाक जाय आसले ते केले ना. आयज हे पळय कशें व्हांवता ते कळटा तुजो विकास ह्यो बाबूचो आणि हेचो दोगांयचो. आणि आतां खंय तरी सांगता ते आमी अशें करतले तशें करतले म्हणून. आमकां हे उगड्या दोळ्यांनी दिसता पेडणेकारांक हेंचो विकास. हेंच्या एकच मागणी आहा म्हाजी की पेडणेकारांनी शातूर जावचे हेंचेर विश्वास दवरचो. हे काणये सांगूंक येल्लेले आसा आणि फक्त तुम्ही लक्षात दवरात तुम्ही हे काणये आयकाचे न्हू. सध्या आम्ही मालपे राष्ट्रीय महामार्ग 66 वर आहोत आणि या ठिकाणी जो उड्डाण पूल आहे या उड्डाण पुलाला जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात धबधबा दिसत आहे आणि एक पर्यटन स्थळ तयार सार्वजनिक बांधकाम खाते राष्ट्रीय विभागाने केले की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. उड्डाण पूल करत असताना जो रस्ता केला आहे कॉन्क्रीटचा रस्ता तो व्यवस्थित पाण्यासाठी करण्याची गरज होती. परंतु पाणी वर साचलं जातं आणि जे पाईप घातलेले आहे त्या पाईपामधून या ठिकाणी धबधबा पाण्याचा दिसून येतो. या ठिकाणी सरकारने लक्ष देऊन जे आपले सर्व्हिस रस्त्यावरून जे काही दुचाकी वाहन चालक येतात त्यांना मोठ्या प्रमाणात या पाण्याचा त्रास होतो. आता पाऊस जरी कमी पडला तर भविष्यात मोठा पाऊस पडल्यानंतर या रस्त्यावरून दुचाकी वाहने जातात त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. ठिकठिकाणी या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी आत्ताच या परिसराची पाहणी करून मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर, कोरगावचे माजी सरपंच राजू नरसे यांनी केलेली आहे. सरकारने याची गंभीर दखल घेऊन यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी या माध्यमातून आम्ही करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.